कडेठाणमध्ये जी घटना घडलेली 15 दिवस अगोदर जबर मारहाण या परिवाराला करण्यात आली। कारण लवलवून झालते, घाटीला ॲडमिट झालते, तरी पण त्यांना न्याय भेटला नाही। आपल्याकडून काय अपेक्षा आहे यांना? कडेठाण येथील पारधी समाजाचे चव्हाण यांच्यावर पाचोड पोलीस स्टेशनचे PI आणि बीट अंमलदार हे त्यांना त्रास देतात। खऱ्या अर्थाने आज त्यांचे जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाला मी भेट दिली तर आणि त्यांचे फोटो आणि निवेदन बघितले तर माझा भारत देशात राहणाऱ्या माणसावर एवढा अन्याय अत्याचार होईल या गोष्टीवर आजही विश्वास बसत नाही। इतकी भयानक या पारधी समाजाच्या कुटुंबावर अन्याय अत्याचार केले आणि आता सामाजिक समता संघ त्यांच्या न्याय मागण्यासाठी त्यांच्या सोबत आहे, संघर्ष करेल। मी यावेळी हे सांगतो की पोलीस असतील किंवा गावातले गावगुंड असतील, आमदार खासदाराचे नातेवाईक असतील, हे जर गुन्हेगार आहेत तर पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी आणि कडक शासन करावं। जर त्यांनी एक प्रश्न असा आहे, संबंधित तहसीलदारांनी तिथं यांना मारहाण झाली तर नायब तहसीलदाराला भेटले होते, अद्यापही अहवाल दाखल झाले नाही, त्यांना न्याय तहसील विभागाने दिलेला नाही। तहसीलदाराच्या विरोधात अनेक लोकांनी तक्रार केलेल्या आहे तहसीलदाराच्या विरोधात। तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे जर पद आज बघितलं तर खऱ्या अर्थाने लाज वाटते। कारण गोरगरिबाकडून ते लाच घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाहीत। जेव्हा जेव्हा आम्ही दैनिक वाचतो तेव्हा त्यांच्या बातम्या ऐकून अंगावर काटा येतो की ज्यांना हजारोने पगार आहे ते सुद्धा गरीब वंचित शेतकऱ्याकडून लाच घेतात आणि 2-2, 4-4 महिने त्यांना चक्र मारायला लावतात। तर पाचोड येथील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर बी चौकशी करून कारवाई करावी आणि ह्या चव्हाणला न्याय द्यावा नसता सामाजिक समता संघ वेळ पडली तर पाचोडच्या तहसीलवर आणि पोलीस स्टेशनवर लोकशाही मार्गाने आंदोलन करेल। आपलं नाव? मी श्रीरंग ससाने, संस्थापक अध्यक्ष, सामाजिक समता संघ। 15 दिवस अगोदर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, काय नेमकी घटना होती? काय? तर आम्ही 24-23 गट नंबरमध्ये जमिनीमध्ये आम्ही राहतो। एक कसून आम्ही पोट भरत आहे, पण कमीत कमी 1 महिन्यानं त्यांचा मायावर प्लॅन चालू होता आणि मला फोन लावून अभिजितनं मला फोन लावून गावात बोलून शानी आणि मग माझ्यावर हल्ला बोल केला। त्यावरून तुमचं प्रकरण काय? प्रकरण सर खरं मला मुद्दा हा आमच्या गायरना जमिनीचा हा मुद्दा आहे सर। म्हणजे आम्हाला तिथं गायरनामध्ये राहून द्यायचं नाही। त्यांचा हे दोन्ही गावाची त्यांची प्लॅन चालू आहे आता सध्या। पुन्हा गायरान जमीन मी कमीत कमी मतदान तिथंही माझं रहिवासी आहे तिथला मी। कुठले? कडेठाण, पैठण तालुका, संभाजीनगर जिल्हा। बरं, तुम्ही जमीन कधीपासून कसतात ताब्यात? सर कमीत कमी आम्ही समजा 2001च्या पासून कसत आहे आम्ही आणि 2001 पासून हे भांडण चालू आहे अजून। तहसीलदार, नायब तहसीलदार आले तुमच्याकडे, काय केलं? आले त्यामुळे आपले पंडित साहेब आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न करत होता। कोण पंडित? काय नाव? पंडित PI। अच्छा, PI आपल्या ग्रामीणचा पाचोड पोलीस स्टेशनवरून काढून काय म्हणजे आम्हाला गायरनातून आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न चालू होता, गावकरी म्हणजे धरून शानी। जमीन तुमच्या विरोधात कोण आहे? आमच्या विरोधात आता पंडित साहेब पण नाही सर। नाही, तुम्हाला जे मारहाण झाली त्या दिवशी आपल्या अभिजित तवार, संबा, अतुल, करण, विश्वास, बरं, यांचं काय म्हणणं आहे ते लोकांचं? त्यांचं म्हणणं आहे म्हणजे गायरनामध्ये राहून द्यायचं नाही यांना। आता किती एकर जमीन कसताय तुम्ही? सर म्हणजे 10-12 कुटुंब आहे आमची। 10-12 कुटुंब आहे तर ती काय आपल्या काय मोजली नाही ती जमीन। असं समजा 30-40 एकर असत। कोणत्या गावाला आहे जमीन? आपल्या कडेठाणला। काय गट नंबर आहे? 23 आणि 24 गट नंबर आहे। बरं, आज तुम्हाला इथं उपोषण करण्याची वेळ का आली? आज कारण का पत्र घेतलं नाही, माझं पत्र घेतलं नाही, गुन्हा दाखल कमीत कमी 10-12 दिवस पंडित साहेबांना 10-12 दिवस गुन्हा दाखल केला नाही। मी गेलो, पत्र घेऊन गेलो, आतमध्ये जायचा, फोन लावायचा, तो कोणाला लावत होता? आरोपीलाच लावायचा सर।
अच्छा, काय नाव कोणत्या आरोपीला लावायचा फोन? किंवा आता कोणाला लावत असेल कोणत्या आरोपीला हा ज्या वेळेस तुमच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? गेलो ना सर, मग पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेले गेलो, मग तक्रार घेतली नाही. तक्रार घेतली तक्रार नाही. घेतली नाही, मग त्याच्यामुळे माझ्या बाय माणसानं मग मला घाटीमध्ये आणलं. बर थांबा, तुम्हाला मारहाण कोणी केली त्याचे नावे काय? नाव अभिजित तवार, संभा आडनाव काय त्यांचं? तवार, संभाजी तवार. तवार, बर अजून? अभिजित अतुल, योगेश, थोडं वर धरा ना. हे सगळे आरोपीची नावं दिलेले आहे किती सर. आरोपी होते सगळे? सगळे 9-10 मेन जे 9-10. पुढारी. बरं, नेमकं भांडण्याचं मूळ कारण काय आहे? सर गायरनाचाच विषय आहे, दुसरा त्यांचा आरोप आहे हा आम्हाला. कारण का टार्गेट बनायसाठी त्यांचा हा खिलाफ चाललेला आहे त्यांचा आमच्या. बरं, तिथले संबंधित नाही, खोटं आहे सर हे. हे आमदार खोटं, हे पाठबळ हे पोलीसवाले पण देऊ राहिले ते. ऐका ना, विलास बापू भुमरे आमदार आहे तिथले, तुम्ही त्यांना संपर्क केला का आमदाराला? संपर्क केलता साहेब, पण साहेब म्हणत होते की मिटून घ्या म्हणून शानी, पण मी साहेबाला सांगितलं मिटू शकत नाही म्हणलं साहेब. कारण कसं मिटायचं साहेब, माझ्यावर लय एक पुढे चळती केलती सर. आणि ते तुमच्यावर जे हल्ला करणार ते कुठले कडे ठाणचे सर. त्यांचं काय म्हणणं आहे? कारण म्हणजे म्हणणं आम्हाला तिथं टिकूच नाही द्यायचं, राहू द्यायचं नाही, तिथं राहून द्यायचं. राहू द्यायचं नाही, यांना हक्कलपट्टी करून शनी लावायची. तुमच्या गावातले सरपंच, ग्रामसेवक आणि उपसरपंचाची काय भूमिका आहे? तर सरपंचाचा विषय नाही याच्यामध्ये. हे ते तुम्हाला मदत करते का ते? थोडं मदत नाही करत, पण कसं आहे, पण त्यांनाच आणि खिलाफ मध्ये घेऊन राहिले ते लोक, गावातले लोक. अच्छा. हा मदत करते म्हणून शनी. काय नाव सरपंच? आपल्या विक्रम साहेब आहे अच्छा. आणि पोलीस पाटलाचं सचिन काळुशे, पण त्यांनाच ते डोळ्यावर धरून पोलीस राहिले. पोलीस पाटलाची महत्वाची भूमिका असते गावात. पण ते आता पोलीस पाटील इकून बी बोलणार तिकून बी बोलणार, गावातला संबंध नाही सर. अच्छा अच्छा. पोलीस पाटील पटेलने काय जबाब दिला पोलीस स्टेशनला, काय म्हणा? कोणा ठाव सर काय दिलं असं काय नाही ते काय आपण विचारा नाही. पोलीस पाटील मागणी काय आहे मग? मुख्य मागणी आमची सर, आम्हाला न्याय भेटावा. आरोपी अजून बी बाहेर फिरू राहिले, आरोपीला जेलामध्ये टाकावा. तुमची तक्रार घ्यावी, हा तक्रार घ्यावी, त्यांच्यावर गुन्हे नोंदावी, त्याला जेलमध्ये टाकावा. बरं, जेलमध्ये मला टाकून तुम्हाला आम्हाला गायरान जमीन आमच्या नावी करून द्यावी, हीच आमची नम्र विनंती. बरं, तुम्हाला एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणतात का 40 एकर गायरान आमच्या ताब्यात आहे, पण तुम्ही दोघंच इथं उभा आहे, बाकीचे शेतकरी येऊ राहिले सर, येऊ राहिले, येऊ लागले का? येऊ लागले. आता बाकीचे आता काही लेकर बाळ ते घरी आहे ना सर. असं तर माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही पण जाऊन शनी चौकशी करू शकता, खरं कान खोटं बरं, काय. आता तुमची भूमिका काय असणार आहे? इथं बसले तुम्ही इथं आता. आता आमची भूमिका एकच आहे, आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे, नाही तर आम्ही अमर उपोषण घेतलेलं आहे. आम्ही इथून शनी उठणार नाही. माझा बळी बी झाला तरी हरकत नाही, मी उठणार नाही. तुमचं नाव? राजू मंचिराम चव्हाण. तुमच्या सोबत जे असलेले मिसेस आहे काय नाव त्यांचं? तुमचं? राजू मंचिराम.